नमस्कार, मी पवन देशमुख। आज आपण रिसोड तालुक्यामधून हा व्हिडिओ काढत आहे। शेतकरी बंधूंनो, आज आपण जवळपास बरेच कांदे पाहिले, त्यामध्ये एकच समस्या दिसून आली की प्रत्येक कांद्याची हाईट ही भरपूर वाढलेली आहे। म्हणजे दरवर्षीपेक्षा यावर्षी वाढ भरपूर आहे। शेतकरी बंधूंनो, वाढ भरपूर आहे म्हणजे साहजिकच आहे, पिकामध्ये नायट्रोजनचं प्रमाण वाढलेलं आहे आणि फॉस्फरस आणि पोटॅशचं प्रमाण कमी झालेलं आहे। जर आपल्याला नायट्रोजन कमी जर करायचं असला तर शेतकरी बंधूंनो, फॉस्फरस आणि पोटॅश वाढवा लागेल। सोबतच आपल्याला मॉलिब्डेनम सारखा एक न्यूट्रिशन आहे, अन्नद्रव्य, त्याचा वापर करावा लागेल। त्याच्यानंतर आज हाईट पाहू शकता, भरपूर हाईट आहे। दरवर्षी एवढी हाईट नसते। आता ही हाईट तर समजा हे जर कांदा जर पाहिला तर 5 फुटापर्यंत कांदा गेलेला आहे, जर बुडापासून जर हे केला म्हणजे हाईट भरपूर आहे। शेतकरी बंधूंनो, ज्यावेळेस आपण कॅल्शियम घ्यायला लागलो, ज्या शेतकऱ्याचं बजेटमध्ये आहे त्यांनी ऑक्साईड फॉर्ममध्ये कॅल्शियम घ्यायला पाहिजे, आणि ज्याचं बजेट नाही मग त्यांनी नायट्रेट घेतलं तर चालते। पण अशा अवस्थेमध्ये हाईट जास्त असताना नायट्रेट युक्त खतं किंवा ज्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण आहे अशा खताचा वापर करू नये। त्या ठिकाणी आपण 05234चा वापर करू शकतो। त्यानंतर आपण जर NPK कन्सोर्टिया घ्यायचं झालं तर ग्रिफिन नावाने मिळते, त्याचा वापर आपण करू शकतो, जेणेकरून आपलं अन्नद्रव्याचे व्यवस्थापन सारखं राहील, नियोजन त्याचं व्यवस्थित होईल, एक्सेस कोणता घटक होणार नाही। त्यामुळे हे आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट आहे। शेतकरी बंधूंनो, जर थ्रिप्स असतील तर एक फवारणी घेणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण एक बायोलॉजिकलचा एक फवारा घेणं सुद्धा गरजेचं आहे। आता जर नायट्रोजन जास्त झाला तर चिकटा येण्याची शक्यता जास्त असतात। चिकटा आला तर अजून आपलं फुल भरत नाही, मधमाशी येत नाही। त्याच्यामुळं आता पाहू शकता, प्रत्येक असा कांदा हो कॉम्पिटिशन चालू आहे। एकदम शेंडे असे एक याच्यापेक्षा हा शेंडा, याच्यापेक्षा हा शेंडा, असं आहे एक्सेस व्हायला लागलं, वाढ जास्त व्हायला लागली। त्यामुळे आपल्याला वाढ थांबवणं कुठेतरी गरजेचं आहे। जर आपलं उत्पन्न वाढवायचं असेल तर ही एक नियोजन आपण करायला पाहिजे। धन्यवाद।